Okay, are you able to see my screen? Good. From last lecture, we started our syllabus, and the first chapter we started from the last lecture, and the name of that chapter is electrical wiring and diagram. Today we are here for the second lecture of chapter number 1. In previous lecture, we've seen the various symbols used in electrical wiring as well as the example of connection diagram, what is mean by actual diagram, what is mean by one line diagram, how to convert the actual diagram into one line diagram. Then various electrical diagrams we seen. In that there are three types, which are that wiring diagram, single line diagram, schematic diagram or circuit diagram, right? बरोबर का? वायरिंग डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम, स्कीमॅटिक डायग्राम, ज्याला आपण सर्किट डायग्राम असं सुद्धा म्हणू शकतो, ते आपण बघितलेलं. आणि त्यानंतर आपण काय केलं तर वी स्टार्टेड द एक्झाम्पल्स. आपण एक्झाम्पल बघायला स्टार्ट केले, ते 4 एक्झाम्पल आपण बघितलेले, बरोबर आहे. हा फर्स्ट आणि सेकंड दोन बघितलेलं. त्यामध्ये काही 1.2.2 बी मध्ये एक प्रॉब्लेम होता, आपण ते बघितलेलं, तेच तुम्ही सॉल्व्ह केलता, बरोबर. इथं पण एक मिस्टेक झालेलं होतं, ते पण तुम्ही सॉल्व्ह केलं व्यवस्थित. त्यानंतर हे आपण बघितलेलं लास्ट. आणि त्यानंतर परत आपण काय करणार आहे, मागचे जे एक्झाम्पल आपण बघितलेले तेच कंटिन्यू करणार आहे, जे मागचे आपण बघितलेले, बरोबर. देन सी ई सिरीज पॅरलल सर्किट. सच टाइप ऑफ कनेक्शन्स आर ऑब्टेन्ड बाय द फॉलोइंग वेज. म्हणजे सिरीज पॅरलल सर्किट कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. कनेक्शन्स डायग्राम आपण बघायला लागलोय. कनेक्शन, ऍक्च्युअल कनेक्शन कशा पद्धतीनं करायचं सिरीज पॅरलल सर्किटसाठी. See what they told us. With two-way and off switch, in this type of connection, in one position of switch, one lamp will get full voltage, hence it is fully bright. In the second position, the switch is in off position, hence no lamp is lighted. While in the third position, both lamps are connected in series across the supply, hence voltage is divided across them and full and they are dim. म्हणजेच काय सांगितलं बघा, सपोज दॅट आपण जो स्विच आहे तो 1 लाच कनेक्ट ठेवला, म्हणजे आता सध्याला जो 1 ला कनेक्ट आहे तशाच पद्धतीने ठेवला, तर करंट कसा पास होणार आहे, तो करंट फेज मधून इकडून असा येणार आहे. ओके, 1 पोझिशनला जाणार आहे, इथून वर बायपास होणार आहे, त्यानंतर इकडे जाणार आहे, L1 ला जाऊन काय होणार आहे, लूप कंप्लीट होणार आहे, बरोबर आहे. L1 ला जाऊन लूप कंप्लीट होणार आहे, त्यामुळे L1 जो असणार आहे तो कसा असणार आहे, ब्राईट असणार आहे. पण L2 असणार आहे तो कसा असणार आहे, ऑफ कंडिशनला असणार आहे. सपोज दॅट जर आपण जो स्विच आहे तो 1 च्या ऐवजी 2 ला कनेक्ट केला, तर करंट कुठून पास होईल का, नाही. म्हणजे सर्किट काय होणार आहे, तिथं ब्रेक होणार आहे. त्यामुळे L1 आणि L2 हे दोन्ही पण कसे असणार आहे, तो ऑफ कंडिशनला असणार आहे. वाईल इन द थर्ड पोझिशनला सपोज आपण काय केलं, याला कनेक्ट केलं, बरोबर. थर्ड पोझिशनला आपण जर याला कनेक्ट केलं तर करंट कसा पास होणार आहे बघा, फेज कडून इकडून करंट येणार आहे, इकडे येणार आहे, बरोबर. इथून पास होणार आहे, इकडे येणार आहे, L1 मधून पास होणार आहे आणि न्यूट्रलला कनेक्ट होणार आहे, बरोबर. म्हणजेच लूप इथं कंप्लीट होणार आहे ना. हॅलो, बरोबर, लूप कंप्लीट होणार आहे. मग L1 L2 कसे कनेक्ट असणार आहेत, सिरीज मध्ये असणार आहेत की पॅरलल मध्ये असणार आहेत, सिरीज मध्ये असणार आहेत, बरोबर. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे सिरीज मध्ये व्होल्टेज डिवाइड होतो की करंट, सिरीज मध्ये काय, व्होल्टेज डिवाइड होतं अँड करंट बिकम्स द सेम. करंट काय असतं, सेम राहतं. त्यामुळं व्होल्टेज डिवाइड झाल्यामुळं ते दोन्ही L1 आणि L2 कसे लागणार आहेत, डिम लागणार आहेत की ब्राईट लागणार आहेत, मग डिम लागणार आहेत, बरोबर. म्हणजे ऍज L1 आणि L2 थर्ड पोझिशनला कनेक्ट केल्यामुळं L1 आणि L2 हे जे दोन लॅम्प होते ते काय होणार आहे, इट विल गेट सिरीज सर्किटेड. सिरीज सर्किट मध्ये ते कनेक्ट होणार आहे, त्यामुळे सिरीज मध्ये काय होणार आहे, व्होल्टेज डिवाइड होणार आहे, व्होल्टेज विल गेट डिवायडेड. आणि व्होल्टेज डिवाइड झाल्यामुळे आपले जे बल्ब्स आहेत L1 आणि L2 ते काय होणार आहेत, डिम होणार आहेत. पण इथे एक तुम्हाला शंका येऊ शकते की आपण स्विच 1 ला ज्यावेळी कनेक्ट करतो त्यावेळी फक्त L1 ग्लो होतं, बरोबर आहे, की L2 पण ग्लो होतो, L1. मग L2 ला पण आपल्याला ब्लो करायचं आहे ना. त्यासाठी आपण सेकंड
त्यासाठी आपण सेकंड आपलं विथ वन SP स्विच अँड वन 2-way ऑफ स्विच. हिअर वन सर्किट इज seen here. Okay, phase connection is given here. One SP switch is connected, 2-way and off switch is connected. Both L1 and L2 lamps are connected, but the connection is at different way as compared to the first one. First one पेक्षा आपलं जे सेकंड कनेक्शन्स आहेत ते कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. खाली बुक मध्ये जे आहे ते थोडंसं डायग्राम तिथे चुकलेलं आहे म्हणून मी इथं असं ड्रॉ केलेलं आहे. ऍट 3 कंडिशन, ऍट 1 कंडिशन, ऍट 2 कंडिशन असं खाली इथं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल, बरोबर आहे का? इथं तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल. सपोज दॅट पी पासून सपोज दॅट ऍट 3 कंडिशन म्हणजे जे स्विच आहे तो दाखवल्याप्रमाणे 3 लाच कनेक्ट आहे. स्विच कुठं कनेक्ट आहे बघा, इथं 1 पासून कनेक्ट आहे तो, सॉरी इथून कनेक्ट आहे तो, इथून कुठून कनेक्ट आहे, इथून कनेक्ट आहे. इथून 3 ला, 2 ला आणि 1 ला अशाच पद्धतीनं ते कनेक्ट असणार आहे. Suppose that if we connect the switch at 3, then how the current will flow? If SP switch is on, then current will start like this, then come from this. या साइडला येणार आहे करंट. 3 ला कनेक्ट असेल, L2 इज ब्राईट म्हणून सांगितले. इकडून येणार आहे करंट, बरोबर आहे, इकडून पास होणार आहे. हॅलो, माझा आवाज येतो? गुड. इथं मी काय सांगाल तू ते ऐकायला येत होती की नाही? ओके, ठीक आहे. विथ वन SP स्विच अँड वन 2-way ऑफ स्विच आपण बघत आहे. सेकंड सर्किट डायग्राम बघत आहे. फर्स्ट मध्ये आपण L2 ब्लो केला, बरोबर, L1 ब्लो होत नव्हता, त्यासाठी आपण हे कनेक्शन चेंज केलेलं आहे. बुक मध्ये थोडंसं डायग्राम चुकलेलं आहे म्हणून मी हे ड्रॉ केलेलं आहे. इथं बघा आपल्याला 3 कंडिशन दिलेल्या आहेत, ऍट 3, ऍट 1 आणि ऍट 2. म्हणजे काय असणार आहे? एक मिनिट. ओके, आता दिसते स्क्रीन? ओके. विथ वन SP स्विच अँड वन 2-way ऑफ स्विच अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन डायग्राम इथे दिलेला आहे. ऍट 3, ऍट 1 आणि ऍट 2 असे आपल्याला 3 कनेक्शन्स दिलेले आहेत. इथं बघा ऍट 3 म्हणजे कुठं, इथं डायग्राम मध्ये तुम्हाला एक स्विच दिसत असेल, त्यामध्ये 3, 2, 1 असं दिलेलं आहे आणि जो आपला स्विचिंग पॉइंट आहे तो इथून होणार आहे, बरोबर. हा पॉइंट जो आहे तिथून आपला स्विचिंग पॉइंट
प्लेस होणार आहे. आता बघा इथून जर सपोज ऍट 3 कंडिशन म्हणजे जर आपण स्विच कंडिशन नंबर 3 ला कनेक्ट केलेलं असेल तर त्यावेळी करंट कशा पद्धतीनं फ्लो होणार आहे. फेज मधून इकडून करंट येणार आहे राईट, इकडून असा येणार आहे, L2 कडे जाणार आहे, L2 मधून इकडे स्विच कडे येणार आहे, 1 2 3 कनेक्शन आहे आणि तिथून आपल्याला हे न्यूट्रल पाथ भेटणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का. हॅलो हॅलो, आवाज आवाज येते माझं. ठीक आहे, कनेक्शन बरोबर आहेत का. डायग्राम व्यवस्थित दिसे ना. ओके ठीक आहे, मी हे एक्सप्लेन करतो त्यानंतर आपण युट्यूबला हे पब्लिश करतोय. बरोबर आहे, तिथे तुम्हाला तुम्ही हे पॉईंट तेवढं व्यवस्थित बघून घ्या. पेनानं मी ड्रॉ केल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल. इथं काय होणार आहे, L2 मधून काय होणार आहे, जो आपला करंट आहे तो इकडे बायपास होणार आहे. फेज मधून इकडून येणार आहे, L2 ला येणार आहे, L2 मधून 1 2 3 स्विचला कनेक्ट करून न्यूट्रलला पास होणार आहे. इकडे L1 ला का जाणार नाही, कारण की L1 हा एक काय रेजिस्टर आहे आणि इकडे आपल्याला फुल्ली विदाउट रेजिस्टर आपल्याला पाथ भेटत आहे. त्यामुळे तो करंट काय होणार आहे, L1 कडे फ्लो होणार नाही आणि तो काय करणार आहे, डायरेक्टली न्यूट्रल पाथला कनेक्ट करणार आहे. त्यामुळं फक्त L2 लॅम्प जो आहे तो फक्त काय होणार आहे, इथं ब्राईट होणार आहे. ओके, सपोज दॅट इफ यू कनेक्ट द स्विच टू द टर्मिनल नंबर 1 मधून टर्मिनलला जर कनेक्ट असेल तर थ्रू SP स्विच इकडून करंट फ्लो होणार आहे. त्यानंतर इकडे येणार आहे आणि फ्रॉम सेकंड पॉइंट ऑफ L2 तो L1 कडे फ्लो होणार आहे. L1 मधून परत इकडे स्विचला येऊन इथून काय करणार आहे, तो आपला पाथ कंप्लीट करणार आहे आणि L2 त्यावेळी कसा असणार आहे, ऑफ कंडिशनला असणार आहे आणि L1 एकटाच जो आहे तो काय होणार आहे, इथं ब्राईट होणार आहे. ओके, अँड ऍट लास्ट कंडिशन थर्ड कंडिशनला बघा काय होणार आहे, ऍट 2 L1 अँड L2 दोन्ही पण डिम असणार आहेत. का असणार आहेत, कारण की आपण 1 to 2 कनेक्शन केल्यामुळं फेजचा जो करंट आहे तो काय होणार आहे, लॅम्प L1 आणि L2 या दोन्हीला सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे आणि सिरीज मध्ये कनेक्ट केल्यामुळं आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलेलं की सिरीज मध्ये आपण ते कनेक्ट केल्यामुळं ते काय होणार आहे, व्होल्टेज जे आहे ते तिथं डिस्ट्रीब्यूट होणार आहे, व्होल्टेज डिवाइड होणार आहे आणि व्होल्टेज डिवाइड झाल्यामुळे जे आपलं व्होल्टेज आहे ते डिम होणार आहे. जर तुम्हाला डायग्राम व्यवस्थित दिसत नसेल तर युट्यूबला आपण हे व्हिडिओ आता पब्लिश करतो, त्यावेळी हे पॉईंट तेवढं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. ओके, हॅलो, दिस इज विजिबल टू यू, दिस इज विजिबल टू यू, हे तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. ते पेनानं मी ड्रॉ केलं, पेनानं ड्रॉ करून त्याचं फोटो कॅप्चर केलं. बुकमध्ये थोडंसं डायग्राम चुकीचं होतं त्यामुळे मी काय केलं, पेनानं ड्रॉ केलं, त्यामुळे ते तुम्हाला दिसत नसेल. आपण युट्यूबला ज्यावेळी व्हिडिओ पब्लिश करतो त्यावेळी तुम्ही ते पॉईंट व्यवस्थित बघून घ्या. एकदम सिंपल पॉईंट आहे. त्यानंतर देन 1 लॅम्प कंट्रोल बाय 2 वे स्विचेस और स्टेअर केस वायरिंग. हे आपल्याला वायरिंग माहितीच आहे. बरोबर आहे, एक स्टेअर केस वायरिंग आणि एक गोडाऊन वायरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमामध्ये फेमसच असतात. बरोबर आहे ना. बरोबर, ठीक आहे. एक्सप्लेन करण्यासारखं याच्यामध्ये काय जास्त नाहीच आहे. 2 वे स्विच फक्त इथं आपण काय घेतलेलं आहे, यूज केलेला आहे. अँड बाय युझिंग दिस 2 वे स्विच 1 लॅम्प इज गेट कंट्रोल्ड, फेज इज कमिंग फ्रॉम this side, then 2 वे switches are controlled here. ओके, 2 वे स्विच इथे 2 आहेत. त्यानंतर आपला लॅम्प जो आहे तो या साईडला जाणार आहे आणि लॅम्प सेकंड टर्मिनल ऑफ लॅम्प मधून न्यूट्रल कव्हर होणार आहे. 2 स्विचेस यूज केलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे 2 वे स्विच एकदम फेमस स्विच, आपण आजपर्यंत भरपूर वेळा हे बघितलेलं आहे. 2 वे स्विच मध्ये काय होतं, 2 आपल्याला लिंक प्रोव्हाइड केलेले जातात. इफ वी कनेक्टेड टू द 1 साइड, तर आपण काय करतो, दुसऱ्या साईडला जे 2 वे स्विच असतं ते पण जर 3 ला कनेक्ट केलं तर आपलं पाथ काय होतं, कम्प्लीट होतं. आणि जर जे 4 ला कनेक्टेड असेल तर आपलं पाथ काय होतं, इनकम्प्लीट होतं. आणि त्यामुळे आपले लॅम्प जे आहेत ते काय होत नाहीत, ऑन होत नाहीत. म्हणजेच काय, 2 वे स्विच म्हणजे काय असतं, 2 साईडनं आपण याला कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे ना. असं कोण आहे ज्याला 2 वे स्विच माहित नाही किंवा माहित नाही किंवा त्याचं फंक्शनिंग माहित नाही, असं कोण नसेल असं मला वाटतं. बरोबर ना. बरोबर ना. ओके, कॅन वी गेट टू द नेक्स्ट स्लाइड. ओके,
कॉरिडोर लाइटिंग सिंपल आहे, हा सुद्धा कॉरिडोर लाइटिंग. याच्यामध्ये पण काय केले बघा, हिअर L1 L2 L3 three lamps are used and for the purpose of controlling this L1 L2 and L3 two-way switches separately are used for a particular lamp. एका लॅम्प साठी दोन टू वे स्विचेस यूज केल्या, जसं यामध्ये या डायग्राम मध्ये आपल्याला शो केलं. एका लॅम्प साठी टू वे स्विच थ्रू आपण कसं याला कंट्रोल करू शकतो हे आपण बघितलेलं. त्याच पद्धतीनं कॉरिडोर लाइटिंग मध्ये पण एका बल्बसाठी दोन टू वे स्विच यूज केलेले आहेत. फक्त फरक काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इट? फॉर द पर्पज ऑफ कॉरिडोर लाइटिंग वन switch is installed at the in the building and one is at the corridor. म्हणजे एक जे आहे ते काय केलंय, स्विच कॉरिडोर मध्ये कनेक्ट केले, अनादर जे आहे ते काय आहे बंगलो मध्ये कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बंगलो मध्ये असाल तर कॉरिडोर मधले लाईट जे आहे ते तिथून तुम्ही कंट्रोल करू शकता, आणि जर तुम्ही कॉरिडोर मध्ये असाल तर कॉरिडोर मध्ये सुद्धा तुम्ही ते लाईट काय करू शकता, कंट्रोल करू शकता. इथं काय केलेलं आहे बघा, L1 साठी एक सिस्टीम अवेलेबल आहे, L2 साठी एक सिस्टीम अवेलेबल आहे, L3 साठी एक सिस्टीम अवेलेबल आहे. ज्याचं कंट्रोल L1 चं कंट्रोल तुम्ही या दोन टू वे स्विच थ्रू करणार आहे, L2 चं कंट्रोल या दोन टू वे स्विच आणि L3 चं या दोन टू वे स्विच थ्रू तुम्ही कंट्रोल करणार आहे. आणि याचं वर्किंग जे आहे ते मगाच्याच सारखंच आहे, फक्त इथं काय आहे बघा, नंबर ऑफ लाईट्स जे आहेत ते भरपूर आहेत. L1 L2 L3 नंबर ऑफ लॅम्प्स जे आहेत ते भरपूर आहेत, आणि त्याचं न्यूट्रलचं लिंक आहे ते डायरेक्टली इथं काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. सेम डॅट जे फेजचं लिंक आहे ते सुद्धा इकडे काय केलेलं आहे, पास केलेलं आहे, आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग टू वे स्विच तुम्ही कंट्रोल करू शकता. समजलं? समजते का हे कॉरिडोर लाइटिंग? कुणाला समजलं नाही कॉरिडोर लाइटिंग? हॅलो हॅलो, रिप्लाय देत चला. कॉरिडोर लाइटिंग कुणाला समजलं नाही असं आहे का? हॅलो, ओके, कॉरिडोर लाइटिंग समजलं. देन नेक्स्ट पॉइंट, लॅम्प्स इन सिरीज अँड पॅरलल. एकदम सिंपल पॉइंट आहे बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक स्विच यूज केलेला आहे जे काय करतं, दोन लॅम्प L1 आणि L2 ला सिरीज मध्ये सुद्धा कनेक्ट करतं आणि पॅरलल मध्ये सुद्धा कनेक्ट करतो. टू वे स्विच तुम्हाला इथं इंडिकेट होताना दिसत असेल. ओके, टू वे स्विच आहे इथं इंडिकेट होताना तुम्हाला दिसत असेल. सपोज दॅट इफ द पोल्स ऑफ दिस स्विचेस आर कनेक्टेड टू 1 अँड 2, देन हाऊ द करंट विल फ्लो. करंट कसा फ्लो होणार आहे बघा, फेज मधून करंट येणार आहे, बरोबर. फेज मधून इथून करंट असा येणार आहे, बरोबर, आणि इकडून तो पास आउट होणार आहे, L2 ला जाणार आहे, परत इकडे येणार आहे. आपल्याला माहिती आहे 1 आणि 2 ला आपले स्विचेस कनेक्टेड आहेत, तर तो इथून असा पास आउट होणार आहे, L1 ला जाणार आहे, L1 मधून परत तो कसा होणार आहे, न्यूट्रलला इथं प्रोव्हाइड होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, दोन्ही लॅम्प्स जे आहेत ते कसे कनेक्ट होणार आहेत, दोन्ही पण सिरीज मध्ये कनेक्ट होणार आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, लॅम्प्स इन सिरीज अँड पॅरलल. हिअर वी आर गोइंग टू कनेक्ट two lamps L1 and L2 in series also, in parallel also. If we connect two-way switch to the pole 1 and 2, that is the poles of the switches are connected to 1 and 2, then current pass from point 3 to the L2, then point 2, then point 1, then point L1 and then point to the neutral. म्हणजे ते डायरेक्टली काय होणार आहे, न्यूट्रलला कनेक्ट होणार आहे, बरोबर. And suppose if we connect the poles of the two-way switches to the point number 3 and 4, then current will get divided at the point 3 and at the point 4 also. Okay, 3 पॉइंटला फेजचा करंट आणि 4 पॉइंटला न्यूट्रलचा करंट जे आहे ते डिवाइड होणार आहे, आणि दोन्ही लॅम्प जे आहेत ते कसे होणार आहेत, पॅरलल मध्ये कनेक्ट होणार आहेत. ओके, बरोबर आहे, हे समजते H नंबरचा पॉइंट. ओके, गुड, सिंपल आहेत एकदम. हे सगळं तुम्हाला EMW ला सुद्धा झालेलं आहे. देन अनदर फेमस वायरिंग, गोडाऊन वायरिंग. माहित आहे ना गोडाऊन वायरिंग? कोण एक्सप्लेन करू शकतोय? कोण एक्सप्लेन करणार गोडाऊन वायरिंग? राजवर्धन प्रेझेंट आहे का? ओके रे. प्रथमेश बुधकर आहे का? हेरले, प्रणव प्रेझेंट आहेत की नाही हे सगळे?
हॅलो. कोण एक्सप्लेन करणार? हेरले एक्सप्लेन कर गोडाऊन वायरिंग. राजवर्धन एक्सप्लेन करतोस काय? सांगा. हम्म. ठीक आहे, मी सांगतो ऐका व्यवस्थित. ओके. सपोज दॅट S1 स्विच इज ऑन कंडिशन. S1 स्विच काय आहे? ऑन कंडिशनला आहे. त्यावेळी या कंडिशनला म्हणजे आता सध्याला S2 आणि S3 ज्या कंडिशनला आहेत त्या कंडिशनला काय होणार आहे बघा. ज्यावेळी स्विच S1 ऑन होणार आहे त्यावेळी करंट इकडून असा फ्लो होणार आहे, इकडे येणार आहे आणि S3 स्विच जो आहे तो आपला काय होणार आहे? ग्लो होणार आहे. म्हणजे S3 स्विच काय होणार आहे? ऑन होणार आहे. न्यूट्रल लिंक जे आहे ते प्रत्येक स्विचच्या सेकंड टर्मिनलला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. न्यूट्रल लिंक इज प्रोव्हाइडेड टू द सेकंड टर्मिनल ऑफ इच लॅम्प. एक प्रत्येक लॅम्पच्या सेकंड टर्मिनलला L1, L2, L3 हे जे आहे ते न्यूट्रल लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे. सपोज दॅट इफ S1 switch is get on, then phase current will start flow like this, then for this, then from this, and L3 is get on condition. बरोबर. ऑन कंडिशनला L3 ऑन होणार आहे. ऍट दिस कंडिशन सपोज इफ वी चेंज द S3 स्विच, जर आपण S3 स्विच काय केलं? चेंज केला आणि आपण त्याचं जे पोल आहे ते वरच्या अप साइडला आपण कनेक्ट केलं तर त्या कंडिशनला काय होणार आहे? L3 विल गेट ऑफ आणि L2 विल गेट ऑन. L2 तिथं काय होणार आहे? ऑन होणार आहे. सपोज ऍट दिस कंडिशन इफ यू चेंज द पोल ऑफ S2 जर पोल आपण काय करणार आहे? चेंज करणार आहे. अप साइडला आपण त्याला जर कनेक्ट करणार आहे, 2 वे स्विच आहेत त्याचा आपण पोल चेंज करू शकतो. तर ज्यावेळी S2 स्विचला आपण कनेक्ट करणार आहे ऍट दिस कंडिशन L2 विल गेट ऑफ अँड L1 इज गेट ऑन. कारण की करंट अशा पद्धतीनं फ्लो होऊन L1 ला जाणार आहे. न्यूट्रल लिंक तर सगळ्यालाच प्रोव्हाइड आहे. बरोबर आहे. न्यूट्रल लिंक जे आहेत ते सगळ्याला प्रोव्हाइड आहे. बरोबर. समजतंय का? गोडाऊन वायरिंग एकदम सिंपल आहे, सगळं झालेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे का? बरोबर. आणखीन एकदा सांगतो व्यवस्थित ऐका. फेज करंट ज्यावेळी इकडून पास होणार आहे S1 स्विच ऑन कंडिशनला असणार आहे आणि S2 आणि S3 आहे त्याच कंडिशनला असणार आहेत. म्हणजे डाऊनवर्ड साईडचे जे पोल आहेत त्यालाच कनेक्ट असणार आहेत. त्यावेळी काय होणार आहे? करंट असा फ्लो होऊन L3 काय होणार आहे? ऑन कंडिशन होणार आहे. सपोज दॅट ऍट दिस कंडिशन जर आपण हा पोल S3 चा पोल चेंज केला आणि अप्पर साइडला कनेक्ट केला तर इकडून जाणारा जो फ्लो करंट आहे तो डिस्कनेक्ट होणार आहे आणि करंट विल स्टार्ट फ्लो फ्रॉम लाईक दिस आणि L2 स्विच त्या कंडिशनला ऑन होणार आहे आणि L3 काय होणार आहे? ऑफ होणार आहे. ऍट दिस कंडिशन जर समजा आपण S2 चा पोल चेंज केला आणि त्याला अप्पर साइडला कनेक्ट केलं तर करंट काय होणार आहे? L2 ला जाणारा डिस्कनेक्ट होणार आहे आणि करंट जो आहे तो L1 साइडला फ्लो होणार आहे आणि त्यामुळे लॅम्प L1 ऑन होणार आहे आणि L2 काय होणार आहे? ऑफ होणार आहे. आणि जर SP स्विच आपण ऑफ केलं तर सगळेच L1, L2, L3 कसे होणार आहेत? ऑफ कंडिशनला येणार आहेत. समजतंय का? समजलं का? नुसताच सर म्हणू नका. समजते का? बघा विचारा. समजलं नाही तर. समजले? देन फॉर नेक्स्ट मास्टर ऑन कंट्रोल, मास्टर ऑफ कंट्रोल हे झालं का तुम्हाला AMW ला? ओके. एकदम सिंपल आहे बघा. बघितल्यावर तुम्हाला समजेल. मास्टर ऑन कंट्रोल, मास्टर ऑफ कंट्रोल काय असणार आहे? मास्टर ऑन कंट्रोल इज ओनली वन स्विच बाय which has don't give authority to another switch to do lamps on or off condition. म्हणजेच लॅम्पला ऑन आणि ऑफ कंडिशनला अथॉरिटी ते देत नाही करण्यासाठी, ते मास्टर स्विच अथॉरिटी देत नाही. याच्यामध्ये सिंपल कनेक्शन यूज केलंय बघा. काय केलं इथं? फेज जो आपला इथंपर्यंत मास्टर स्विच पर्यंत आलाय त्याचं जर फेजचे जे लिंक्स आहेत ते काय केलेत? 2 वे स्विचला या साईडला पण कनेक्ट केलेत लिंक्स. ओके. आणि ते काय केल्यात? अप साइडला पण त्याचे लिंक्स कनेक्ट केलेले आहेत. हे फक्त गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि न्यूट्रल जे आहे ते नॅचरली प्रत्येक क्लॅम्पच्या सेकंड टर्मिनलला इथं प्रोव्हाइड करण्यात आले. सपोज दॅट इफ मास्टर स्विच इज इन ऑन कंडिशन, तो काय आहे? ऑन कंडिशनला आहे. आणि जर आपण S1 स्विच त्यावेळी आपण जर S1 स्विचचा जो पोल आहे तो आपण चेंज केला तरी काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. कारण की
लिंक्स जे आहेत ते दोन्ही साईडला पण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे करंट जो आहे तो फ्लो होणारच आहे. सपोज ऍट दिस नॅचरल कंडिशन ऑफ S1 जर पोल आहे तो S1 लाच कनेक्टेड आहे तर करंट कसा फ्लो होणार आहे बघा, इकडून असा येणार आहे, इथून तो पार्ट आपला कंप्लीट करून घेणार आहे. अँड ऍट दिस कंडिशन जर आपण S1 चा पोल अप साइडला कनेक्ट केला, ओके, जर S1 चा पोल आपण अप साइडला कनेक्ट केला त्यावेळी पण करंट काय होणार आहे, इकडून असं नाही सॉरी, पोल अशा पद्धतीने कनेक्ट होणार नाही, इकडून असा कनेक्ट होणार आहे. अशा पद्धतीने कनेक्ट केला तर लिंक जो आहे तो अशा पद्धतीने इकडं करंट फ्लो होऊन लॅम्प L1 ला ग्लो करणार आहे. समजतंय? समजलं नाही? मास्टर कंट्रोल राजवर्धन समजलं का? शिंदे पाटील काय समजलं सांग बघूया. कन्फ्युजन व्हायले? एक ओके. L2 L3 जे आहेत की नाही त्याला थोडस बाजूला टाका. आपण L2 आणि L3 साठी बघणार नाही, फक्त L1 साठी बघणार आहे. व्यवस्थित बघा. फेज जो आहे तो इथपर्यंत आलाय, बरोबर आहे? बरोबर आहे का? इथपर्यंत फेज इथपर्यंत आलाय. मास्टर स्विच जो आहे, मास्टर ऑन कंट्रोलचा जो स्विच आहे तो काय करतो, पुढच्या सगळ्या सिस्टीमला. मास्टर ऑन स्विच म्हणजे काय, मास्टर स्विच म्हणजे काय, जर तो ऑन असेल तर L1 L2 L3 किंवा सपोज L2 L3 आपण बाजूला ठेवला, L1 जो आहे तो चालूच असणार, ऑन असेल तर चालूच असणार. मग S1 चा स्विच 2 वे असताना सुद्धा 2 वे स्विचला काय होतं, एका कंडिशनला आपण जर अप साइडला घेतलं तर ते काय होणार आहे, ऑन होणार आहे. डाऊन साइडला घेतलं तर ऑफ होणार आहे. ते कशावर डिपेंड असणार आहे, फर्स्ट स्विचवर डिपेंड असणार आहे की त्याचं पोझिशन कसं आहे. बरोबर आहे? जर सपोज 2 वे स्विच मध्ये समजा एक पोल आहे ते अप साइडला आहे आणि सेकंड स्विचचा जो पोल आहे तो डाऊनवर्ड साइडला, स्विच आपलं लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. आणि जर दोन्ही पण पोल एकाच डायरेक्शनला असले तर त्यावेळी आपलं स्विच काय होणार आहे, ऑफ कंडिशनला असणार आहे. बिसाइड इट ते थोडंसं लक्ष बाजूला ठेवा. आणि फक्त इथं बघा, जर आपण इथं काय केलंय, मास्टर स्विच मध्ये जे फेजचे लिंक आहेत स्विच S1 साठी ते दोन्ही साईडनं प्रोव्हाइड केले. म्हणजे बघा, इकडून पण एक लिंक आलेला आहे, बरोबर, आणि इकडून सुद्धा एक लिंक आलेला आहे. ऍट दिस कंडिशन सपोज आपण स्विच S1 जो आहे तो आहे त्याच कंडिशनला ठेवला, म्हणजेच असाच ठेवला, बरोबर. हॉरिझॉन्टल आहे ना, हॉरिझॉन्टल आहे ना. स्विच S1 दिसत नाहीये तुम्हाला? आता ओके, आता दिसतंय का? ओके. सपोज ऍट दिस कंडिशनला आपण काय केलं, फेज जो आहे तो इकडून असा पास आला. त्यानंतर हा मास्टर स्विच आहे, मास्टर स्विच हा कायम ऑनच ठेवतो आपण, बरोबर. इथं काय केले, लिंक जे आहे ते अप साइडनं सुद्धा प्रोव्हाइड केले आणि डाऊनवर्ड साइडनं सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. बरोबर आहे का? हे तर दिसतंय आपल्याला, विजिबल आहे ना हे तर. ओके. ऍट दिस कंडिशनला समजा S1 चं जे कनेक्शन आहे ते अशाच पद्धतीनं आहे, ठीक आहे. S1 जे कंडिशन आहे ते अशाच पद्धतीनं आहे. त्यावेळी करंट कसा फ्लो होणार आहे, फ्रॉम दिस साइड टू दिस साइड, आणि अशा पद्धतीने इकडे फेजला जाणार आहे आणि न्यूट्रल मधून तो इकडे पास आउट होऊन लॅम्प L1 ग्लो होणार आहे. बरोबर आहे एवढं? हे बरोबर आहे? बरोबर. ऍट दिस कंडिशन सपोज द पोझिशन ऑफ S1 इज चेंज्ड. आपण काय केलं आता, पोझिशन S1 चं जे चेंज केलं. चेंज म्हणजे काय, जो आता सध्याला पोल असा आहे च्या ऐवजी जर समजा आपण असा कनेक्ट केला तर त्यावेळी करंट कसा फ्लो होईल, मगाशी इकडून झालता या लिंक थ्रू, आता कसा होणार आहे, या लिंक थ्रू करंट कम्प्लीट येणार, इकडे येणार, इथून तो L1 ला जाणार आणि न्यूट्रल आहे तसा प्रोव्हाइड होणार आहे. बरोबर आहे का? बरोबर. म्हणजेच मास्टर स्विच काय करतं, जर तुमचं S1 कोणत्याही कंडिशनला असू दे, तुमचा पोल कोणत्याही कंडिशनला असू दे, काही फरक पडत नाही, जर मास्टर स्विच ऑन असेल तर L1 L2 L3 सेम डायग्राम सर हिअर, L1 L2 L3 साठी सगळ्याला हे दिसतात ना, सगळ्याला बघा दोन लिंक्स जे आहेत ते इथं प्रोव्हाइड केलेले आहेत अशा पद्धतीनं. बरोबर आहे? इकडून अशा पद्धतीने इकडं सगळीकडे लिंक्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजेच काय, तुमचा S1 S2 किंवा S3 हे जे 2 वे स्विच आहेत ह्याचे पोल्स कशा पद्धतीने पण कनेक्टेड असू देत, व्हर्टिकल असू देत नाही तर हॉरिझॉन्टल असू देत, मास्टर स्विच जर ऑन असेल तर L1 L2 L3 हे जे आहेत ते काय होणार आहेत, ऑन होणार आहेत. आणि मास्टर स्विच जर ऑफ असेल तर L1 L2 L3 काय होणार आहेत, ऑफ होणार आहेत. समजते?
समजतंय का? ओके. लाईक दॅट मास्टर ऑफ स्विच इज ऑल्सो हिअर. मास्टर ऑफ स्विच मध्ये काय सांगितलंय बघा, एसपीएस मीटर कंट्रोल आपण एक इथं स्विच वापरलाय. त्यानंतर S1 S2 S3 सिंपल मध्ये इथं S1 S2 आणि S3 इथं कनेक्टेड आहेत. फेज मधून करंट पास होणार आहे. ओके, फेज मधून इथून करंट पास होणार आहे. मास्टर स्विच ऑफ कंडिशनला आपण ठेवायचं असेल तर बघा, करंट इकडून पास होणार आहे. इथं लिंक आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. सिंपल डायग्राम आहे आणि न्यूट्रल सुद्धा इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ऍट दिस कंडिशनला सपोज जर आपण मास्टर स्विच ऑफ केला तर हे L1 L2 L3 ऑफ होणार आहेत की नाही? ऑफ होणार आहेत. आणि जर समजा मास्टर स्विच ऑन असेल त्या कंडिशनला सुद्धा आपण S1 S2 आणि S3 थ्रू L1 L2 L3 ला कंट्रोल करू शकतो की नाही? वन पोल स्विच आहे ना, आपण कंट्रोल करू शकतो, बरोबर आहे का? हा स्विच जर आपण इथून डिस्कनेक्ट केला तर तो कंट्रोल होणार आहे. मग हा जर ऑन असला तरी पण काय फरक पडणार नाहीये, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हॅलो, बरोबर आहे ना? आपण काय करू शकतो, जर सपोज एसपीएस मास्टर कंट्रोल स्विच जो आहे तो ऑन केला तरी सुद्धा S1 S2 आणि S3 थ्रू आपण L1 L2 L3 कनेक्ट करू शकतो. कारण की तिथं दोन लिंक आपण प्रोव्हाइड केलेले नाहीत, सेपरेट वन लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे जे आपण रेग्युलर वायरिंग करतो तेच हे रेग्युलर वायरिंग आहे. फक्त फरक काय आहे, एक आपण एसपीएस मीटर कंट्रोल ठेवलाय. जर आपण त्याला बंद केलं तर S1 S2 S3 ला जाणारा जो करंट आहे तो काय होणार आहे, इथं डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, डिस्कंटिन्युअस होणार आहे. आणि त्यामुळे आपले L1 L2 L3 जे आहे ते आपले ऑफ कंडिशनला राहणार आहेत. आणि जर एसपीएस मास्टर कंट्रोल आपण ऑन कंडिशनला ठेवला तर बाय चेंजिंग द S1 S2 S3 जे पोल जे आहेत, स्विच 1 स्विच 2 आणि स्विच 3 चे जे पोल आहेत त्याला आपण कंट्रोल करून काय करू शकणार आहे, L1 L2 L3 ला कंट्रोल करू शकणार आहे. समजलं? ओके, गुड. त्यानंतर बघा, एक आपल्याला सप्लाय ऍट कन्झ्युमर्स प्रिमायसेस आपल्याला एक सिंपल मध्ये डायग्राम शो केलेला आहे. इथं आपण बघू शकतो फेज आणि न्यूट्रल आहे. फेजचं जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला सर्वांना माहित आहे, फेज आणि न्यूट्रलचे जे वायर्स आहेत आर गिवन टू ॲज इनपुट टू द एनर्जी मीटर. देन न्यूट्रल इज गेट फ्रॉम धिस साइड अँड फेज इज गेट फ्रॉम द फ्यूज थ्रू आपण काय करतो, जे फेजचं कनेक्शन्स आहेत ते फ्यूज थ्रू आपण पास आउट करतो. आणि त्यानंतर मेन कन्झ्युमरच्या मेन बोर्ड ICDP इन्सुलेटेड, काय असतं ICDP लॉंग फॉर्म, आयर्न क्लॅड डबल पोल स्विच. बरोबर आहे का? आयर्न क्लॅड डबल पोल स्विच हे ICDPचं लॉंग फॉर्म आहे. ICTPचं काय असणार आहे, आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच हे ICTPचं लॉंग फॉर्म असणार आहे. तर फेज आणि न्यूट्रल जे असतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे, एनर्जी मीटरला आपण प्रोव्हाइड करतो, न्यूट्रल लिंक डायरेक्टली पास आउट करतो आणि एनर्जी मीटर थ्रू आउटपुटला येत असणारा जो फेज असतो तो आपण फ्यूज मधून पास आउट करतो आणि त्यानंतर कन्झ्युमरच्या मेन बोर्डला देतो ICDPला. म्हणजे इथं आपण काय करतो, ICDP थ्रू फेज आणि न्यूट्रल या दोन्हीला सुद्धा आपण फ्यूज कनेक्शन प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर इथून आपण काय करतो, कन्झ्युमरच्या प्रिमायसेसला ऑपरेटिंग पर्पजसाठी आपण त्याला पास आउट करतो. त्याचं डायग्राम तुम्ही खाली बघू शकता, एल मध्ये वायरिंग डायग्राम आपल्याला इथं शो केलेला आहे. सेम आहे बघा इथलं कनेक्शन, अपसाइड सारखाच इथं सेम कनेक्शन आहे. आणि ICDPतून बाहेर पडलेले जे फेज आणि न्यूट्रल असतात ते आपण काय करतो, डायरेक्टली ICDP डीपी स्विच DPMCB म्हणजे डबल पोलचा MCB असतो त्याला आपण इथं प्रोव्हाइड करतो फेज आणि न्यूट्रल. त्यानंतर फेजचे जे लिंक्स असतात त्याला सेपरेट परत आपण फ्यूज इथं प्रोव्हाइड करतो फॉर पर्टिक्युलर रूम. प्रत्येक रूमसाठी एक फेज एक फ्यूज आपण इथं प्रोव्हाइड केलेला असतो आणि न्यूट्रल लिंक थ्रू आपण काय करतो, त्याचे सेपरेट न्यूट्रल इथं बाहेर काढलेलं असतं. ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रिकल सिस्टीम वायरिंग मध्ये आपण हे अशा पद्धतीनं वायरिंग करतो. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? बरोबर आहे का हेरले? बरोबर. म्हणजेच काय करतो, पहिल्यांदा आपण काय करतो, कन्झ्युमर मेन बोर्ड ICDP स्विच मधून त्याला बाहेर करतो, DPMCB म्हणजे डबल पोलच्या MCB मध्ये फेज आणि न्यूट्रल पुट करतो आणि त्यानंतर प्रत्येक फेज आपण प्रत्येक रूमसाठी जे प्रत्येक फेज आपण प्रोव्हाइड केलेलं असतो ते फेज आपण तिथून MCB मधून बाहेर काढतो आणि न्यूट्रल लिंक त्याचे सेपरेट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपल्याला पुढे मेंटेनन्ससाठी ते आपल्याला काय होईल, बरं होईल. बरोबर आहे ना? इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, बघूया का हे? हॅलो,
इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, 3 स्लाइड आहेत फक्त. त्यानंतर आपण थांबूया. इम्पॉर्टंट डेफिनेशन एकदम सिंपल आहेत बघा. सर्किट, व्हॉट इज मीन बाय सर्किट? सर्किट, इट इज अन अरेंजमेंट ऑफ कंडक्टर फॉर द पर्पज ऑफ कन्वेइंग एनर्जी अँड फॉर्मिंग अ सिस्टीम ऑर अ ब्रांच ऑफ अ सिस्टीम्स. म्हणजे सर्किट काय आहे? हे एक अरेंजमेंट, कंडक्टरचं जे एक अरेंजमेंट आहे, जे काय convey करायचं काम करतं बाय फॉर्मिंग अ सिस्टीम. सिस्टीम फॉर्म करतं किंवा ब्रँचचं एखाद्या सिस्टीमचं एक ब्रँच आणि एनर्जी कन्वे करायचं काम करतं. माईक ऑफ करा प्लीज. माइक ऑफ करा. देन व्हॉट इज मीन बाय वायरिंग? माइक ऑफ. वायरिंग, इट इज अ सिस्टीम कनेक्टिंग. स्क्रीनशॉट्स आहे जे काढून घ्या प्लीज, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला चांगलं होईल. वायरिंग, इट इज अ सिस्टीम कनेक्टिंग डिफरंट कॉम्पोनंट्स विथ द हेल्प ऑफ वायर्स टू फीड द करंट ऑर सप्लाइंग अ व्होल्टेज रिक्वायर्ड टू द वायरिंग सिस्टीम. म्हणजे वायरिंग सिस्टीम थ्रू आपण काय करत असतो? करंट पासआउट करायचं काम करतो किंवा व्होल्टेजचा जो डिफरन्स आहे तो प्रोव्हाइड करायचं काम करतो. फॉर विच पर्पज? फॉर द पर्पज ऑफ कनेक्टिंग डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पोनंट्स. जे आपण कॉम्पोनंट्स घरामध्ये यूज करतो ते कॉम्पोनंट्स कनेक्ट करण्यासाठी ही वायरिंग सिस्टीम आपण यूज करत असतो. Then what is meant by cable? It means a length of insulated conductor which are used to carry current and form a circuit. आपल्या सर्वांना माहिती आहे केबल हे काय असतं? एक इन्सुलेटेड कंडक्टर असतं ज्याच्या थ्रू आपण काय करतो? करंट कॅरी करायचं काम करतो आणि ज्याच्या थ्रू आपण सर्किट जे आहे, फर्स्ट डेफिनेशन आपण सर्किट बघितलेला, ते फॉर्म करायचं काम कशा थ्रू करतो? थ्रू दिस केबल. Then what is meant by conductor? It means any wire, pipe, plate or tube used for conducting energy from one position to another position. म्हणजेच काय? From one position to another position. If you want to carry energy or power, then we use this conductor. It may be in any form like wire, pipe, plate or the tube. Conduit, what is meant by conduit? It is very simple. It means a flexible, mechanically strong and fire resistant non-metallic tubing in which cables are drawn for the purpose of metallic protection. म्हणजे काय? कंड्यूट काय असतं? ज्याच्या थ्रू आपण वायर्स काय करतो? पास आउट करतो. जे काय करतं? फ्लेक्झिबल, मेकॅनिकली स्ट्रॉंग असतं, फ्लेक्झिबल असतं, मेकॅनिकली स्ट्रॉंग असतं, फायर रेजिस्टन्स असतं, नॉन मेटॅलिक ट्युबिंग असतं त्यामध्ये, जे काय करतं? आपल्या वायर्सला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं आणि त्या प्रोटेक्शन थ्रू आपण काय करतो? वायर्स जे आहेत ते आपण कंड्यूट थ्रू पास आउट करतो आणि सर्किट फॉर्म करत असतो. Then next definition, earthing system. It is also very simple and important definition. It means an electrical system in which all conductors are earthed. म्हणजेच काय? अर्थिंग सिस्टीम हे काय आहे? अशा पद्धतीची इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सगळे कंडक्टर्स जे आहेत ते अर्थ करून ठेवलेले असतात. ओके, म्हणजेच काय? अर्थ केलेले असतात. देन नेक्स्ट, इन्स्पेक्टर. Inspector, an electrical inspector appointed for inspection. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ इन्स्पेक्शन अ पर्सन इज अपॉइंटेड बाय द इंडस्ट्री और बाय द MSCB बोर्ड्स. ओके, त्याला आपण काय म्हणतो? इन्स्पेक्टर असं म्हणतो. विच प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द पर्पज ऑफ इन्स्पेक्शन ऑफ अ सिस्टीम. एखाद्या सिस्टीमचं इन्स्पेक्शन करण्यासाठी तो इन्स्पेक्टर काय करत असतो? एक इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले करत असतो. Then another, what is meant by installation? Installation, it means any composite electrical unit used for the purpose of generating, transmitting, distributing or for utilizing पर्पज. म्हणजेच काय? इन्स्टॉलेशन काय करत असतं? इट मीन्स एनी कंपोजिट इलेक्ट्रिकल युनिट. हे काय आहे? इन्स्टॉलेशन म्हणजे काय? एक कंपोजिट इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे जे कशासाठी यूज केलं जातं? इट मे बी यूज फॉर द पर्पज ऑफ जनरेटिंग और मे बी पर्पज ऑफ ट्रान्समिटिंग और फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग और फॉर द पर्पज ऑफ युटिलायझिंग. म्हणजे ट्रान्समिटिंग, डिस्ट्रीब्युटिंग, जनरेटिंग और युटिलायझिंग पर्पजसाठी जे आपण इन्स्टॉलेशन, जे सिस्टीम आपण यूज करत असतो ते सिस्टीम आपण सेटअप केलं असतो त्याला काय म्हणायचं? इन्स्टॉलेशन असं म्हणायचं. देन लाईव्ह, इट मीन्स इलेक्ट्रिकली चार्ज. हे एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत जे तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा माहित होते आणि आहेत सुद्धा, बरोबर. लाईव्ह म्हणजे काय? इट मीन्स इलेक्ट्रिकली चार्जड. लाईव्ह वायर आपण ज्याला म्हणतो म्हणजेच काय? ते इलेक्ट्रिकली चार्जड वायर असतं ज्याला आपण टच करत नाही, बरोबर का? Then what is meant by switch gear? It donates to switches, breakers, cutouts and other apparatus used for the purpose of operating. ऑपरेटिंग सिस्टीम साठी जे आपण डिव्हाइसेस यूज करतो म्हणजे स्विचेस असतात किंवा ब्रेकर्स असतात म्हणजे सर्किट ब्रेकर, त्यानंतर कटआउट्स असतात जे काय करतात? एक स्विच गिअरचं इक्विपमेंट म्हणून आपण त्याला ॲपॅरेटस ते आहे ते आपण काय करत असतो? यूज करत असतो. Then last definition, electric system. It means in which all the conductors and operators are electrically connected to a common source of electric supply. म्हणजे इलेक्ट्रिक सिस्टीम काय आहे?
हे एक मीन्स आहे इन विच इट मीन्स इन विच ऑल द कंडक्टर्स अँड ऑपरेटर्स आर इलेक्ट्रिकली कनेक्टेड, ज्यामध्ये कंडक्टर आणि ऑपरेटर जे असतात ते काय असतात, इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतात टू अ कॉमन सोर्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायच्या एका कॉमन सोर्सला हे कंडक्टर आणि कंडक्टर जे असतात ते कनेक्टेड असतात, इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतात आणि तेच काय करत असतात, इलेक्ट्रिक सिस्टीम एक फॉर्म करत असतात. लक्षात येते डेफिनेशन्स हे सगळे. ओके, थँक्यू फॉर द पर्पज ऑफ जॉईनिंग. आपण पुढच्या लेक्चरला नेक्स्ट पार्ट याचे बघूया. थँक्यू.